दिंडोरीत ग्रामीण रुग्णांसाठी आधुनिक आरोग्य सेवेचा नवा पर्याय, स्वामी समर्थ हॉस्पिटलचे उद्घाटन। तालुका आणि परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन मंगळवारी उत्साहात पार पडले। गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा देणाऱ्या हॉस्पिटलने आता आधुनिक सुविधा व नव्या तंत्रज्ञानांसह सेवा अधिक विस्तारली आहे। कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेटे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। कार्यक्रमास खासदार भास्करजी भगरे, आमदार नितीनजी पवार, माजी आमदार रामदासजी चारोस्कर, धनराजजी महाले, निलिमा वसंतराव पवार, जे.डी. पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी ग्रामीण भागात सुसज्ज आरोग्य सेवा उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगत हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक केले। दिंडोरी सारख्या ठिकाणी आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। नवीन हॉस्पिटलमध्ये 2 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, 30 बेडची सुविधा तसेच एसी व नॉन एसी रूमची व्यवस्था करण्यात आली आहे। रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आधुनिक वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत। हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन सेवा, तपासणी सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांची सेवा उपलब्ध असून रुग्णांना जलद उपचार मिळण्यावर भर देण्यात आला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आता उपचारासाठी शहराकडे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे। या हॉस्पिटलच्या उभारणीत दिंडोरी डॉक्टर्स असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभले। संचालक डॉक्टर दीपक बागमार, सौ दर्शना बागमार, डॉक्टर निरंजन पवार आणि डॉक्टर सौ सुरेखा पवार यांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यास मानस व्यक्त केला। नाशिक कळवण रोडवरील समर्थ पेट्रोल पंपाजवळ हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त असे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर वाघमार आणि डॉक्टर पवार यांनी ग्रामीण भागामध्ये उभं करून जे गरीब पेशंट आहे की ज्यांना शहरामध्ये जाणं परवडत नाही अशा लोकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने या हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे। कैलासवासी बाबूशेठ वाघमार यांचं जे काही स्वप्न होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणायचं काम या ठिकाणी डॉक्टर वाघमार, डॉक्टर पवार त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेले। मी त्यांना या तालुक्यातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। एक चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा त्यांच्या हातून गोरगरिबांना या भविष्यात मिळो अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो। स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आज होत आहे। डॉक्टर दीपक बागमार आणि डॉक्टर निरंजन पवार यांनी 15 वर्षापासून या दिंडोरी शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा या आदिवासी भागामधील गोरगरीब रुग्णांना दिली आणि आज एक आधुनिक सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल या ठिकाणी होतं आहे। म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज या निमित्ताने झालं। स्वर्गीय बाबूशेठ बागमार असतील किंवा डॉक्टर निरंजन यांचे आईवडील यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते खऱ्या अर्थाने साकार करण्याचं काम या सर्व टीमने केलंय। मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं दोघाही डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच गोरगरिबांची सेवा आपल्या हातून घडो ही परमेश्वर चरणी किंवा स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी दिंडोरी शहर हे पूर्वी छोटं गाव होतं, परंतु आता त्याच्या शहरामध्ये रूपांतर झाले आणि या ठिकाणी अनेक वर्षापासून ज्या अत्यावश्यक सुविधा पाहिजे होत्या त्या या ठिकाणी भेटत नव्हत्या। आज या ठिकाणी हॉस्पिटलला बघितल्यानंतर सगळ्या सुविधा, सगळ्या टेस्ट याच ठिकाणी करण्यात येतील। कारण आम्हाला ग्रामीण भागातील अनेक जनतेला टेस्ट करण्यासाठी किंवा इमर्जन्सी असेल तर नाशिकला जावं लागायचं, तर ते जाण्याची गरज पडणार नाही कारण या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्यात येतील। मी डॉक्टर बागमार असतील, डॉक्टर पवार असतील यांना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज दिंडोरी येथे स्वामी समर्थ हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ हा मोठ्या थाटामध्ये झालेला। आजपर्यंत पेशंटची सेवा तन मन लावून करत होतो व इथून पुढेही करत राहणार। त्यामुळे आज जे मला पेशंटनी प्रेम दिलेलं आहे आम्हाला ते याही पुढे देत राहू एवढी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। मी डॉक्टर निरंजन रमेश पवार, संचालक स्वामी समर्थ हॉस्पिटल। आम्ही 15 वर्षापासून दिंडोरीमध्ये स्वामी समर्थ या नावाने कार्यरत असून आता 30 बेडचा अद्ययावत रुग्णालय चालू केलेलं आहे।
आमच्याकडे सर्वप्रथम रुग्णाला प्राधान्य आहे, पैशाला नाही. आमच्याकडे आत्ता सध्या 7 बेडेड ICU, सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर की जिथे गुडघ्यांचे, सांध्यारोपणांचं सुद्धा ऑपरेशन होऊ शकतात. डिलिव्हरी, सीझर, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आम्ही चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. असे नवीन अद्ययावत 30 बेडेड स्वामी समर्थ हॉस्पिटल आम्ही चालू केलेले आहे. स्वामी समर्थ हॉस्पिटल गुरुकुल शाळेच्या पाठीमागे दिंडोरी.